लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान आज पार पडतंय। महाराष्ट्रातल्या 11 जागांवर मतदान होणार आहे। यातल्या 6 लढती अतिशय चुरशीच्या मानल्या जातात। बीड, पुणे, शिरूर, छत्रपती संभाजीनगर, रावेर आणि अहमदनगरमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे। राज्यातल्या 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडणार आहे। चौथ्या टप्प्याचं मतदान हे आहे। आज नंदुरबार, जळगाव, रावेर यासह विविध ठिकाणी मतदान पार पडते। देशामध्ये 96 तर महाराष्ट्रामध्ये 11 ठिकाणी मतदान पार पडते। जालना, संभाजीनगर त्यासोबतच पुणे, शिरूर, नगर, शिर्डी आणि बीडमध्ये देखील आज मतदान पार पडणार आहे। आणि याबद्दलचे आपण अपडेट जाणून घ्या। तर शिर्डीतून तुषार कोहळे आणि जालन्यातून रवी मुंडे आपल्या सोबत आहे। आपण सुरुवातीला जालन्यामध्ये जाऊया। रवी, खरं तर जालन्यामध्ये देखील यावेळेला चुरशीची लढत अशी पाहायला मिळालेली होती, पण आत्ताचं जर वातावरण पाहायचं झालं तर कशा पद्धतीने मतदान केंद्रावर तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीतच जालन्यामध्ये काय वातावरण आहे? दीपक, 59 मिनिटांनंतर प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात होईल। आपण माझ्या मागे पाहत असाल तर अशा प्रकारचे मतदान केंद्र तयार झालेले, ते सज्ज झाले आहेत। प्रशासन कालपासून सजग आणि सज्ज झालेलं आहे। ठिकठिकाणी वेगवेगळा पोलीस बंदोबस्त आहे। हे सगळी प्रक्रिया काल दिवसभरामध्ये प्रशासनाकडून अंतिम हात या ठिकाणी मारत कुठेतरी तयारी झाली। आणि आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रचार सभा झाल्या, रॅली झाल्या। खरं तर इथलं जे खासदार म्हणून 25 वर्ष ज्यांनी इथं कारभार केला ते रावसाहेब दानवे यांची इथं प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यांच्या विरोधात डॉक्टर कल्याण काळे या ठिकाणून महायुतीकडून उभे आहेत। एकूणच तिथली लढत चुरशीची आहे। याबरोबर वंचित आणि इतर अपक्षांचं देखील आव्हान आहे। मात्र प्रमुख 2 लढती हे रावसाहेब दानवे आणि त्यांच्या विरोधातले महाविकास आघाडीचे नेते डॉक्टर कल्याण काळे यांच्यामध्येच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आज जर बघितलं तर जवळपास 19,67,575 मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीचे प्रयत्न प्रशासन करत आहे, कारण मागच्या वर्षीची जवळपास 67.50% मतदान झालेलं होतं। त्यामुळे कुठंतरी याच बरोबरीनं कदाचित त्यापेक्षाही जास्त मतदानाचा टक्का वाढावा यासाठीचं प्रशासन तयारीला लागलं। गेल्या काही दिवसापासून जिल्हाधिकाऱ्यांनी देखील प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आढावा घेऊन मतदानाचा टक्का वाढवण्यासाठीचे प्रयत्न केले। जवळपास 2061 मतदान केंद्रावरती आज मतदान पार पडेल। त्यापैकी 1036 मतदान केंद्रावरती वेबकास्टिंग होणार आहे। जवळपास 8 मतदान केंद्र संवेदनशील आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त असणार आहे। जवळपास जिल्हा पोलिसातील 80% पोलीस कर्मचारी आज बंदोबस्ताला तैनात असतील। CRPFच्या 5 तुकडे आहेत। जवळपास 50 वरिष्ठ अधिकारी पोलिसांचे आहेत। अशी प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे। आता पुढच्या काही मिनिटांमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। गेली 25 वर्ष रावसाहेब दानवे या मतदारसंघाचे खासदार राहिलेले आहेत, मंत्री राहिलेत केंद्रामध्ये। त्यामुळे त्यांची सुद्धा प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली। मतदार कोणाला कौल देतात हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल। नक्कीच रवी, तू राहाच आपल्यासोबत। आपण शिर्डीला जाऊया। तुषार आपल्यासोबत आहे। तुषार, खरं तर शिर्डी म्हटलं तर साईबाबा आठवतात आणि साईबाबा आराध्य दैवत आहे अनेक शिर्डीकरांचं। त्यामुळेच स्वाभाविकच शिर्डीतले साईबाबा कुणाला नेमके पावणार याचा फैसला खरं तर शिर्डीतले साईबाबा कुणाला नेमके पावणार यासोबतच शिर्डीकर जे आहेत त्यांचं मत कुणाला पावणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे काय नेमकं चित्र सध्या शिर्डीमध्ये पाहायला मिळते आणि सोबतच मतदान केंद्रावर देखील कशा पद्धतीने तयारी पाहायला मिळते? दीपक, शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे आणि इथे जी थेट लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये पाहायला मिळत आहे। महायुतीचे इथे जे उमेदवार आहे सदाशिव लोखंडे हे धनुष्यबाण या चिन्हावर उभे आहे, तर महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाघचौरे हे मशाल या चिन्हावर उभे आहे। महत्त्वाची गोष्ट की पारंपरिकरित्या हा मतदारसंघ शिवसेनेचा राहिलेला आहे आणि जुनी शिवसेना आणि नवीन शिवसेना अशा दोन्ही शिवसेनेमध्ये या मतदारसंघामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे। मात्र कुठेतरी उत्कर्षा रूपवते या वंचितच्या उमेदवार ज्यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून उमेदवारी भरली त्या मैदानामध्ये उतरल्यामुळे आता ही दुहेरी लढत तिरंगी होताना दिसत आहे। सध्या मी लोणी इथल्या अहिल्याबाई होळकर महाविद्यालयातील एका मतदान केंद्रावर आहे। सध्या इथे मॉक पोलची प्रक्रिया सुरू आहे। जर का तुम्ही बघितलं तिथे प्रेसिडिंग ऑफिसर असेल किंवा इतर त्यांचे सहकर्मचारी आहे हे आपल्याला पाहायला मिळतात जे मॉक पोल करतात आणि ही मॉकपोलची प्रक्रिया निवडणूक आयोगाने लावून दिलेल्या नियमाअंतर्गत करावी लागते। सुरुवातीला मतदान व्हायच्या आधी 50 मॉकपोलचे जे पोलिंग केले जातात आणि त्याची बॅलेट युनिटमध्ये जमा होतं म्हणजे ते देखील मोजले जातात। आपण बघू शकतो की ही प्रोसेस सुरू आहे। आपण प्रेसिडिंग ऑफिसर आपण त्यांना विचारूया, सध्या मॉकपोल सुरू आहे, कुठपर्यंत आले आहे?
जवळपास 25 वोट टाकून झाले. मी डॉक्टर सचिन घोलप 218-169 हा लोणी बुद्रुकचा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी हे बॅलेट युनिट आहे, व्हीव्हीपॅट आहे, त्या बाजूला कंट्रोल युनिट ठेवलेलं आहे. या ठिकाणी मॉकपोलची प्रक्रिया चालू आहे. आपण दिलेलं जे काही मतदान आहे ते त्याच उमेदवाराला होतं की नाही हे चेक करण्यासाठी या ठिकाणी मॉकपोलच्या अंतर्गत एकूण 50 वोट टाकले जातात आणि त्यानंतर त्या 50 वोटची पडताळणी केली जाते. व्हीव्हीपॅटमध्ये दिसणारी जी काही चिठ्ठी आहे त्या चिठ्ठ्यांचं पण या ठिकाणी मोजमाप केलं जातं आणि आपण दिलेलं मतदान, व्हीव्हीपॅटमध्ये पडलेल्या चिठ्ठ्या या सर्वांचं पडताळणी या ठिकाणी करून हा मॉकपोल केला जातो. आपण देखील मॉकपोल करून बघू दीपक, महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील दाखवू की मॉकपोल कसा असतो. हे बघा, हे इथे बॅलेट युनिट आहे, 2 बॅलेट युनिट लागलेलं आहे, 20 उमेदवार आहे, त्यामुळे 2 बॅलेट युनिट लागलेलं आहे ना. इथे जे प्रमुख उमेदवार आहेत त्यांची नावं देखील आहे आणि अपक्ष उमेदवार आहे. तर आपण एक बघूया की सिलेंडर चिन्ह आहे, त्या सिलेंडर चिन्हाला आपण मॉकपोलमध्ये मतदान करू. तर हे बघा, आम्ही इथे मतदान केलं, सिलेंडर रेड लाईट लागला. तिकडे बघा, सिलेंडर चिन्ह हे जे बॅलेट युनिट आहे त्यामध्ये इथे जमा झालेलं आहे. त्यामुळे आपलं केलेलं मतदान म्हणजे व्हीव्हीपॅटमध्ये जे दिसतं चिन्ह ते खाली जमा होतं. म्हणजे व्हीव्हीपॅटमध्ये मतदान जमा झालं म्हणजे आपण केलेलं मतदान हे त्याच उमेदवाराला जातं की नाही यासाठी मतदारांवर आणि उमेदवाराच्या प्रतिनिधीचा विश्वास राहावा यासाठी निवडणूक आयोगाने करून दिलेली ही प्रक्रिया आहे. साधारण मॉकपोलमध्ये 50 मतदान केलं जातं आणि त्याचं नंतर व्हीव्हीपॅटमधलं जमा झालेल्या ज्या चिठ्ठ्या असतात त्या बाहेर काढून त्या देखील मोजल्या जातात. ईव्हीएम मशीन नीट काम करत आहे की नाही याची देखील तपासणी केली जाते. नक्की, स्वाभाविकच. त्यामुळे शिर्डीमध्ये देखील तयारी पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तुषार, तू राहाच आपल्यासोबत. आपण संभाजीनगरमध्ये जाऊयात. कृष्णा केंडे आपल्यासोबत आणि कृष्णासोबत संदीपान भुमरे. कृष्णा, आता आपण पाहतोय की संदीपान भुमरे यांच्या ज्या मिसेस आहेत ते त्यांची ओवाळणी करतायत आणि त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देत आहेत. आणि आज खरं तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण की गेले काही दिवस प्रचार दोघांनीही मिळून केलाय, कधी वेगवेगळा केलाय. मात्र आज ते प्रचार मतपेटीमध्ये EVM मशीनमध्ये उतरणार आहे. त्याच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आपल्यासोबत संदीपान भुमरे आहेत. किती महत्त्वाचा आहे आजचा दिवस तुमच्यासाठी? आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे आणि बरेच दिवस हा सर्वांनी प्रचार केला आणि आज मतपेटीत आज मतदान आज हे मतपेटीत जाणार आहे. आणि मला वाटतं भारतात आज एक महत्त्वाचा सण लोकशाहीचा आपण साजरा करतोय आणि मला वाटतं सगळ्यांनी लवकरात लवकर मतदान करावं. काही अफवा पसरवल्या गेल्या, काय होत्या रात्रीच्या त्या अफवा? अफवा विनाकारण खोट्या अफवा पसरल्या जातात की भाजपनं याला पाठिंबा दिला, म्हणजे असं कुठलं मला वाटतं की विनाकारण खोट्या बातम्या पसरू नये, कोणी विश्वास या अफवावर ठेवू नये. खैरेंना शुभेच्छा देणार? खैरेंना शुभेच्छा द्यायला काही हरकत नाही. लोकशाही ज्याला जनता ज्याला मतदार पसंती देते ते सगळं मान्य केलं पाहिजे. शुभेच्छा देणं काही गैर नाही. किती विश्वास आहे जिंकण्याचा? मला जिंकण्याचा 100% विश्वास आहे, कारण याच्यात कुठेही हे नाही की सगळ्यांनी सांगितलं की भुमरे साहेब ह्यावेळेस आम्ही धनुष्यबाणाला मतदान करणार, तुम्हाला निवडून देणार. त्यांच्या पत्नी देखील आहे, तुम्ही देखील फिरलात, लोकांना मतदान करा असं आवाहन केलं. किती महत्वाचा दिवस आहे आणि काय सांगाल लोकांना? मला आज खूप सोन्याचा दिवस आहे, खूप महत्वाचं आहे. खूप सगळ्यांनी सहकार्य केलं मला, खूप चांगला प्रचार झाला. ज्या वार्डात गेले त्या वार्डात मला सगळ्यांनी केलं. साहेब दिल्लीला पाठवणार तुम्ही त्यांना? हो, पाठवणार ना, 101%. लोकांना काय आवाहन करणार मतदान करण्याचं? मतदान करण्याचं आवाहन मी रोजच आवाहन करतो की आपण धनुष्यबाणाला मतदान करण्यासाठी आपण घराच्या बाहेर पडलं पाहिजे. आणि मी सांगितले की लोकशाहीत हा महत्त्वाचा आज सण आहे आणि आपल्याला देश घडवणारी ही निवडणूक आहे. नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं, सगळ्यांनी घराच्या बाहेर जाऊन मतदान करावं ही विनंती. निश्चित आपण पाहतोय की या ठिकाणी भुमरे यांच्या मिसेस यांनी त्यांना औक्षण केलं आहे आणि शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आणि ते आता पाचोडला मतदानासाठी आताच रवाना होतील. त्यांचं मतदान हे पाचोडला आहे जालना लोकसभेमध्ये आणि त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये त्यांच्या दिवसभराचा मतदानाचा आढावा देखील घेणार आहेत.
नक्कीच त्यामुळे आता संभाजीनगरमध्ये आज दिवसभरात काय नेमकं चित्र असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यासोबतच जालन्यावरून रवी मुंडे आपल्यासोबत होता आणि शिर्डीवरून तुषार कोहळे. तुमच्या तिघांचेही पुन्हा एकदा धन्यवाद. दिवसभर अपडेट जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.